नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महान नोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी कोल्हापूर म्हणजेच राजश्री छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट हॉस्पिटल कॉलेज अँड छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या अंतर्गत जी काही एक्झाम झालेली होती, IBPSने एक्झाम कंडक्ट केलेली होती। सर्व पदांचा निकाल म्हणजेच गुणवत्ता याद्या ह्या जाहीर झालेल्या आहे। तर त्या याद्या कशाप्रकारे डाउनलोड करायच्या आणि त्यामध्ये तुमचं नाव कशाप्रकारे चेक करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता याद्या डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर त्यानंतर बघा त्यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्स न्यू नावाचा पर्याय आलेला दिसेल। तर व्हॉट्स न्यू नावाच्या या पर्यायामध्ये तुम्हाला या ठिकाणी गुणवत्ता याद्या आलेला तर दिसेल। तर बघा या ठिकाणी एक्स-रे अटेंडंट CPR ची गुणवत्ता यादी या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर वॉर्ड सर्वंट CPR जनरल हॉस्पिटल क्वालिफाईंग लिस्टसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। तशाच प्रकारे ज्या काही तुम्ही पदाकरता फॉर्म भरलेला असेल त्या पदांच्या याद्या तुम्हाला या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायच्या आहे। तर बघा त्यानंतर काय कोणती यादी दिलेली आहे, तर पिऊन मेडिकल कॉलेज क्वालिफाईंग लिस्ट, पिऊन CPR जनरल, OPD सर्वंट, लॅबोरेटरी अटेंडंट, त्यानंतर बघा लॅबोरेटरी अटेंडंट CPR जनरल हॉस्पिटल, हेल्पर CPR जनरल हॉस्पिटल, कॅज्युअलिटी सर्वंट, अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणून ते याद्या डाउनलोड करू शकता। तर बघा आता आपण हेल्पर या पर्यायावर क्लिक केलेला आहे आणि हेल्पर CPR जनरल हॉस्पिटल क्वालिफाईंग लिस्ट आपल्यासमोर ओपन झालेली आहे। तर बघा या ठिकाणी ही यादी आता आपण बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल तर्फे ही यादी जाहीर झालेली आहे आणि ही यादी हेल्पर या पदाची असणार आहे। तर बघा आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती या PDF मध्ये बघून तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर, अप्लाइड कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, तुमचं नेम दिलेलं आहे। त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे हे सुद्धा दिलेलं आहे। सेक्शन वाईज सुद्धा मार्क्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे आणि टोटल मार्क्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर आता तुमचं नाव कसं चेक करायचं, तर PDF डाउनलोड करून घ्यायची आणि PDF डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर वरती एक सर्च बॉक्स ओपन झालेला दिसेल। तर त्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर रोल नंबर टाकून घ्यायचा आहे। तर रोल नंबर टाकून सर्च करून घ्यायचा आहे। जर रोल नंबर टाकल्यानंतर नाव नसेल तर तुमचं नाव टाकून सुद्धा तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे, तुमचं नाव किंवा रोल नंबर टाकून तुमचं नाव सर्च करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले हे संपूर्ण माहिती या PDF मध्ये बघून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही यादी डाउनलोड करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे। तर बघा अशा प्रकारे हे अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।